नमस्कार मित्रांनो, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील गोपालक आणि म्हैसपालक दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी येत्या काही दिवसात दूध खरेदी दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून यामागे डेअरी उपपदार्थाचे वाढते दर आणि उन्हाळ्यातील वाढती मागणी ही या कारणाने दुधाच्या दरात ही वाढ होणार आहे. लवकरच ही दर वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे 40 रुपयाच्या आसपास हे दर जाण्याची शक्यता असून लवकरच ही दर वाढ होण्याची शेतकऱ्यांना कधीही आता आनंदाची बातमी ही मिळू शकते. सध्या अनेक भागात शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 37 रुपयाच्या आसपास हा दर मिळत आहे. सध्या लोणी आणि दूध भुकटीच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. दूध भुकटीचा दर प्रति किलो सुमारे 20 रुपयांनी वाढून 260 रुपयापर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे डेअरी प्रकल्पामधील लोण्याचे दर ही लक्षणीय वाढले आहेत. ते दर 470 रुपयावरून थेट 500 रुपयाच्या पुढे गेले आहेत. या उपपदार्थाचे दर टिकून राहिल्यास दूध खरेदी दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण उन्हाळा सुरू होताच ताक, लस्सी, आईस्क्रीम यासारख्या दुग्धजन्य पदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. उष्णतेमुळे लोकांचा या पदार्थाकडे अधिक कल असतो आणि त्यामुळे बाजारात तेजी निर्माण होते. या वाढत्या मागणीचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो, कारण डेअरी प्रकल्पांना दर्जेदार दूध अधिक दराने खरेदी करण्याची गरज भासते. सध्या सर्वच भागात प्रति लिटर 37च्या आसपास हा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. पण सध्या चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांचे थोडेफार हाल होत आहेत. सध्याची परिस्थिती दूध उत्पादकासाठी समाधानकारक आहे, मात्र दुधाच्या दरातील खरी तेजी एप्रिल महिन्यात अधिक स्पष्टपणे दिसून येईल. उत्तर भारतात काही दिवसापूर्वी दूध खरेदी दर कमी झाले होते, मात्र आता ते पुन्हा वाढू लागले आहेत. दुसरीकडे अमूलने राज्यातील काही भागात खरेदी दर 1 रुपयाने कमी केले असले तरी हटसन डेअरीने खरेदी दरात 1 रुपयाची वाढ केली आहे आणि सोनाईनेही टँकर दरात वाढ केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात थंडीमुळे दूध उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाही. हेही दर टिकून राहण्यामागचे एक कारण मानले जात आहे. मध्यंतरी लोण्याचे दर काहीसे कमी झाले होते, मात्र आता ते दर पुन्हा वाढून प्रति किलो सुमारे 520 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. गाय दुधाच्या भुकटीचे दर 240 ते 260 रुपये तर म्हैस दुधाच्या भुकटीचे दर 300 ते 320 रुपये इतके असून दोन्ही प्रकारांना चांगली मागणी आहे. एकूणच दुधाच्या आगामी पुरवठा उपपदार्थांची मागणी आणि बाजारातील स्थिती लक्षात घेता एप्रिल नंतर दूध दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गुणवत्तेवर भर देत उत्पादन सुरू ठेवल्यास येत्या काळात त्यांना अधिक चांगला दर मिळू शकतो. धन्यवाद.